एका आपण नियती म्हणू शकतो त्याला. नियती असं काहीतरी घडवते की ती सगळी कॅरेक्टर एका ठिकाणी येतात आणि त्या रात्रीमध्ये त्यांची सगळीच्या सगळी आयुष्य तुमच्या पुढे उलगडली जातात. ती वेळ आणि पैसे अशा दोन गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही भूमिकांचं सिलेक्शन करत असता. कुणी ब्लॅक नाही, कुणीही व्हाईट नाही, ती ग्रे शेडमधली आहेत म्हणून ती माणसं आहेत ती. आणि ती माणसं प्ले करणं हे जास्त अवघड असतं. इट इज व्हेरी चॅलेंजिंग. सिलेक्टेड रोल करतो वगैरे या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही अजिबातच. म्हणजे मी जर घरी 4 महिने बसलेलो आणि माझ्याकडे जर स्क्रिप्ट कोणी घेऊन आलं तर मी का नाही म्हणेन त्याला. इतकं साधं आहे त्याच्या. 2 सेकंद थांबा म्हटलं काय, तर ती 2 फुरशी अशी समोरनं चाललेली होती आणि माझा पाय असा त्याच्यावरती होता. तिथे असा होता पाय असा. ते हिंदी भाषिक होते. बारिश, मी बारिश म्हणालो की एक असिस्टंट डिरेक्टर बारिश म्हणून असं जोरात ओरडायचा. मग त्यांचा कोणतरी एक माणूस बारिश असं ओरडायचा. मग तिथून तो वॉल चालू व्हायचा आणि मग ते पाऊस चालू व्हायचा आणि मग सीन झाला की जिथे कट होईल मग हा बारिश बंद, बारिश बंद, बारिश बंद. ते इतकं फेमस झालं होतं की शूट संपल्यानंतर सगळे बारिश बारिश असं ओरडायचे. बारिश बंद, बारिश, हा इको यायचे असे. गेला बिला. मी म्हटलं अरे धन्या कुठं आहेत ते म्हणले काय व्हॅनिटीच्या मागं सोडलेत. तर मी म्हटलं अरे व्हॅनिटीच्या मागं. तर मी म्हटलं म्हणजे एखादी गोष्ट असते की एखाद्या सीनवरती एक माणूस कसा काम करतो हे तुम्हाला जवळून बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुला कधीच मिळणार नाहीत ह्या गोष्टी, की तू सीनचा अभ्यास कसा करतो कोणीच सांगणार नाही. आणि मला परत दुसरं एक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय अट्रॅक्शन होतं की गिरीश कुलकर्णीसारखा अभिनेता ह्याच्यामध्ये आहे, की गिरीश बरोबर काम करण्याची संधी मिळणार होती परत एकदा याच्याबरोबर. नमस्कार, मी ऐश्वर्या. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षकांच्या मेंदूवर गारूड घालायला येतो एक गारूड सिनेमा आणि त्याच सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे. अत्यंत सुंदर आणि बॅलन्स्ड अशी ही टीम आहे. म्हणजे एक्सपिरियन्स कलाकार आहेत आणि त्याचसोबत नवोदित काही कलाकार आहेत. दिग्दर्शक त्यांचं सुद्धा पदार्पण आहे दिग्दर्शक म्हणून. सो खूप इंटरेस्टिंग अशी ती एक टीम जुळून आली आहे आणि आत्ता मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सगळ्यात आधी प्लॅनेट मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमचा टीजर पाहिला, ट्रेलर पाहिला आणि अत्यंत काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे खूप काहीतरी क्युरिओसिटी वाढली आता. सो मला ना या सगळ्याविषयी बोलण्याआधी सुरुवात इथून करायची की मुळात या सिनेमाची कथा म्हणजे इतकं भन्नाट किंवा काहीतरी वेगळं अशी कथा सर कशी काय सुचली आणि मग ती कशी रेखाटली गेली आणि कशी समोर आली? या सिनेमाची कथा प्रमोद खाडीलकर याची आहे आणि मूळ कथा त्याची आहे आणि त्याच्यातून मग आम्ही पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत. कथेची संकल्पना त्याला त्याच्या वैयक्तिक अनुभवातून आलेली आहे आणि मग तिथून ती डेव्हलप होत होत ती पूर्णत्वाला आली कथा म्हणून. पण ती खूप इंटरेस्टिंग होती की माणसाची प्रत्येक माणसाची काही ना काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा एक प्रवास चालू असतो आणि या स्वप्नाचं आणि या प्रवासाचे गारूड त्याच्या मनावरती, मेंदूवरती आणि असतं की बाय हुक और क्रूक मला हे मिळवायचं आहे, मला हे करायचं आहे. तर अशा प्रत्येक गोष्टींचं गारूड प्रत्येकाच्या मनावर वेगवेगळ्या पद्धतीने असतं. सो त्यातून ती मग जी कथा त्याच्या डोक्यात होती मग ती कथा पटकथेच्या स्वरूपात फुलत गेली आणि मग ते आणखीन इंटरेस्टिंग अशा त्यात घटना पेरत गेलो आम्ही आणि एक मस्त अशी फिल्म तयार झालेली आहे आणि की ज्याचा जॉनर तुम्हाला पाहिल्यानंतरच लक्षात येईल की ज्याच्यात तोच ठरवेल की अरे नाही ही या जॉनरची फिल्म आहे असं. आणि खूप छान प्रोसेस होती ती. नक्कीच आवडेल. आणि त्याचप्रमाणे आता मी येईन पायल तुझ्याकडे. पायल, तू NSDमधून आहेस. तुझं हे पदार्पणातली तुझी ही मूवी आहे आणि त्याचप्रमाणे तुझ्या भूमिकेकडे येताना मला तुमच्या ट्रेलरमधली एक लाईन किंवा तो एक मोमेंट खूप असा छान वाटला की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वप्न, शोध आणि स्वार्थ. याबद्दल काय सांगशील आणि तुझ्या भूमिकेबद्दल? स्वप्न, शोध आणि स्वार्थ हे जे 3 शब्द तू नोटीस केलेस त्या बाबतीत हे सांगेन की माझ्या भूमिकेच्या अनुषंगाने की ही जी मुलगी आहे तिची काही स्वप्न आहेत, त्या स्वप्नांच्या शोधात ती निघाली आहे आणि त्याच्यासाठी ती तिचा स्वार्थ कुठल्याही थराला जाऊ शकतो.
मग तो चांगल्या पद्धतीने असेल किंवा वाईट पद्धतीने, आणि त्यातून ती काय शिकते. म्हणजे तिच्या मनावर जे गारुड आहे, तिच्या स्वप्नांचं, तिच्या इच्छांचं, त्यासाठी ती काय काय करू शकते. एक तरुण मुलगी आहे जी हट्टी आहे, खूप तिची मतं स्ट्रॉंग आहेत, विचार वेगळे आहेत, ज्या सराउंडिंगमध्ये ती राहती आहे. अतिशय टिपिकल साध्या मराठी फॅमिलीमध्ये असलेली ही मुलगी, पण बरंच काही वेगळं करू पाहणारी मुलगी, आणि तिला तिच्या स्वप्नांच्या मागे धावणारी अशी ही मुलगी. आणि प्रत्येकाचंच कॅरेक्टर कुठे ना कुठे असंच आहे की स्वप्न त्याची आहेत, मोठं होण्याची असतील, स्वतःला प्रूव्ह करण्याची असतील, आणि त्याच्यासाठी तो शोध घेतोय, आणि त्यामध्ये मग त्याचा स्वार्थ कसा तो वापरतो किंवा कसा तो साध्य करतो, याच्यासाठी तो हे 3 शब्द हायलाईट केलेले आहेत फिल्ममध्ये. जे काही शिकली आहे त्यातलं थोडंफार स्क्रीनवरती देण्याचा प्रयत्न केला आहे, एवढंच सांगेन. नक्कीच, आणि तो प्रयत्न आम्हाला ट्रेलरमधून आवडला आहे, टीजरमधून सुद्धा. आणि आता मी येईन सचिन तुझ्याकडे. तुमच्या ट्रेलरमध्ये अजून एक सुंदर वाक्य आहे की आपण खूपदा स्वप्नांच्या मागे पळतो किंवा जी वस्तू हवी आहे त्याचं एक गारुड आपल्या मनावर असतं, पण जेव्हा ती गोष्ट मिळत नाही तेव्हा काय, या अनुषंगाने काय सांगशील आणि तुझी भूमिका? श्रीधर नावाचा कॅरेक्टर करतोय मी, जो गावातल्या खोताचा मुलगा आहे. खोत म्हणजे गावातील बऱ्यापैकी श्रीमंत, म्हणजे वाडा, जमीन, बागा आहेत. पण श्रीधरची एक वेगळी महत्त्वाकांक्षा आहे की त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर त्यासाठी त्याने धडपडी केलेली आहे, तो त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. शेवटी हतबल झाला आहे, पुन्हा गावी आला आहे, आणि मग त्याचा स्वतःचा असलेला शोध की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यासाठी प्रयत्नही केले आहेत त्याने वडिलांकडे. त्यामागे त्याचा स्वार्थ आहे. त्यामागे त्याचा स्वार्थही आहे, आणि ट्रेलर बघून तुम्हाला कळलंच असेल. तर बाकी एवढंच सांगेन मी, बाकी थिएटरमध्ये बघतीलच. स्टोरी रिव्हील पण त्याला एक जाणीव व्हावी लागते एखाद्या गोष्टीची, ती त्याला झाली आहे. बाकीचं पुढचं म्हणजे प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊनच पाहायचं आहे. मस्त मजा आली. आणि आता सर, मी तुमच्याकडे येईन. तुमचा आज इंटरव्ह्यू करणं ही खरं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही असे कलाकार आहात की ज्यांना कोणतीही भूमिका द्या ती ते भूमिका म्हणूनच वाटतात, आणि त्याचप्रमाणे तुम्ही इतक्या पद्धतीच्या भूमिका आत्तापर्यंत साकारल्या आहात आणि त्या इतक्या सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही एक अभ्यासक्रम आहात, एक उदाहरण आहात जे कलाकार या क्षेत्राकडे येऊ पाहतात त्यांच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये एक मालवणी कॅरेक्टर केलं आहे, कारण तुमची जी भाषा आहे ती कोकणी वाटते आहे ट्रेलरमधून. सो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या या भूमिकेविषयी. आणि त्याचप्रमाणे माझा अजून एक त्याला एक सब क्वेश्चन आहे, तो असा की इतक्या सिनेमे तुम्ही केलेत, इतक्या भूमिका तुम्ही केल्यात, आणि तुमचा प्रत्येक प्रोजेक्ट किंवा भूमिका खूप काहीतरी वेगळं देऊन जाते. सो तुम्ही हे सिलेक्शन मूवीजचं किंवा रोलचं कसं करता? वेळ आणि पैसे अशा दोन गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही भूमिकांचं सिलेक्शन करत असता. याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जे आहे ना ते वेळ हाच क्रायटेरिया असतो याच्यामध्ये, आणि सगळ्याच कलाकारांचं तसं असतं. सिलेक्टेड रोल करतो वगैरे या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही अजिबातच. म्हणजे मी जर घरी 4 महिने बसलेलो आणि माझ्याकडे जर स्क्रिप्ट कोणी घेऊन आलं तर मी का नाही म्हणीन त्याला, इतकं साधं आहे त्याच्यामध्ये. आणि मालवणी जर बोलण्याचं जर म्हणशील तर माझा गुरु हा होता त्याच्यामध्ये, ह्यांनी मला मालवणी शिकवली होती. या स्क्रिप्टची गंमत म्हणजे मला काय वाटली माहिती ना की मराठीमध्ये तसं हायपरलिंक असलेल्या फिल्म्स फार कमी आहेत. वेगवेगळी आयुष्य सगळ्यांची चाललेली आहेत. माझं कॅरेक्टर जे आहे ते त्याच्या वेगळ्या आयुष्याने आहे, हिचं कॅरेक्टर वेगळं आयुष्य चाललं आहे, ह्याचं वेगळं चाललं आहे, गिरीश सरांचं जे कॅरेक्टर आहे ते वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि ह्या हायपरलिंक आहेत, ह्या एका आपण नियती म्हणू शकतो त्याला. नियती असं काहीतरी घडवते की ती सगळी कॅरेक्टर एका ठिकाणी येतात आणि त्या रात्रीमध्ये त्यांची सगळीच्या सगळी आयुष्य तुमच्या पुढे उलगडली जातात. ती मला तर लेखनाच्या प्रोसेसमधला तो भाग सगळ्यात जास्त आवडला होता की ते माझ्या पुढे येतात त्यावेळेला ते त्यांचा पूर्णपणे भूतकाळ त्या अनोळखी माणसासमोर ते पूर्णपणे मांडतात. त्याच्याबरोबरीने ना आपण पुढची जी स्वप्न आहेत, आयुष्य जे जगायचं आहे ती स्वप्नसुद्धा ते त्यांच्याबरोबर मांडतात ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माणुसकीच्या जास्त जवळ जाणारी पात्र आहेत ती, आणि ग्रे शेडमधली पात्र आहेत सगळी.
कुणी ब्लॅक नाही, कुणी व्हाईट नाही, ती ग्रे शेडमधली आहेत म्हणून ती माणसं आहेत ती. आणि ती माणसं प्ले करणं हे जास्त अवघड असतं. इट इज व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे एकाच वेळेला कोणाला तरी तुम्ही मारत पण असता आणि दुसऱ्याच वेळेला तुम्हाला त्याचं वाईटही वाटत असतं. मी जर विलन असेल तर मी येऊन डायरेक्ट गोळी घालतो ना त्याला, मला त्याचं वाईट वाटत. पण ते जे वाईट वाटणं आहे ते माणूसपणाचं लक्षण असतं. आणि मला असं वाटतं की स्क्रिप्टमधली ती खूप खूप मोठी गंमत आहे ती. आणि एका रात्रीत घडत जातं आणि सगळी कॅरेक्टर तुमच्या पुढे अशी उलगडत जातात. तो सगळा त्यांच्या आयुष्याचा जो पट आहे तो असं तुमच्या पुढे मांडत जातात ती. खूप इंटरेस्टिंग आणि सुंदर तुम्ही सांगितलं. त्याच्याने क्युरिओसिटी आणखीन वाढली आता कथेविषयी, सिनेमाविषयी. पण त्याचप्रमाणे मी परत थोडं सिनेमाकडे येते की सिनेमाचं शूटिंग कसं झालं आहे, म्हणजे शूटिंगच्या वेळेस काही धमाल किस्से वगैरे घडलेत का? ज्या पद्धतीने सर हसलेत त्या पद्धतीने बरेच किस्से आहेत. सर तुमच्यापासूनच सुरुवात करूयात. मुळात मी तुला सांगू का की आत्ता हे सगळं बोलत असताना की धमाल किस्से किंवा हे, त्यावेळेला तिथे सिच्युएशनच नसते अगं ती. ज्यावेळेला मला 12 तासामध्ये 4 सीन करायचे, 3 सीन करायचे, तर तुम्ही त्या मानसिकतेच नसता तुम्ही. त्याचे किस्से नंतर होतात जर तुम्ही त्या आठवणी ठेवल्यात तर. मग मला एकदा मग किस्सा म्हणजे रात्रीचंच मला ते एकदाचं आठवतं. रात्री आपलं पॅकअप झालं, पाऊस झाला होता खूप, आणि पॅकअप झाला आणि मी निघालो तिथून आणि तंद्रीतच होतो, माझ्या 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 तंद्रीतच होतो. तर जितून मला असं धरून ओढलं. तर मला एक क्षणभर म्हटलं काय रे, थांबा जरा म्हटलं, 2 सेकंद थांबा जरा म्हटलं काय. तर ती 2 फुरशी अशी समोरनं चाललेली होती आणि माझा पाय असा त्याच्यावरती होता, तिथे असा होता पाय, असा एका पाठोपाठ एक 2 चाललेली होती. तर मी म्हटलं अरे मला, आणि अंधार हे होता आणि त्याला बॅटरीच्या ह्याच्यात ती बरोबर चमकलेली दिसली तिथे. म्हटलं आई शपथ, वाचलोच आपण थोडक्यामध्ये. झालं मग आपले धनराज चंद्रकांत कदम. तर त्याला म्हटलं धान्या, अरे ते असं असं, होय का कुठे आहे, तर तो कोकणातलाच आहे. तर त्यांनी गेलं, पटकन पकडले त्यांनी आणि तो गेला तिथनं, गेला बिला. मी म्हटलं अरे धान्या कुठे आहेत ते. ते म्हणलं काय व्हॅनिटीच्या मागं सोडलेत. तर मी म्हटलं अरे व्हॅनिटीच्या मागं. तर मी म्हटलं म्हणजे, तो म्हणलं बघ आपण त्याच्या जागेत आलेलो आहोत, त्याला इथून बाहेर सोडणं हा काही हे होऊ शकत नाही. आपण आज नाही तर उद्या जाणार, त्याला कशाला त्याच्या जागेतून बाहेर काढता. म्हणून त्यांनी त्याला तिथेच सोडलेलं. तेव्हा आम्ही रात्री अपरात्री जेव्हा जेव्हा असेल ना, मी बॅटरीशिवाय चालतच नव्हतो. पायात बॅटरी असेल तरच. आणि ते बाकीच्यांना त्यांच्या दृष्टीने तो सरावाचा भाग होता. त्याला ती सेन्स होता त्यांना. त्या मी तिथे बघितलं ते बंगल्याचे मालक असेल किंवा ते ती पोरं सुद्धा होती आणि त्यांना सेन्स व्हायचं, जनावर आलेलं सेन्स व्हायचं त्यांना. त्या कॅपॅसिटीज आमच्या नक्की नव्हत्या तिथे. आणि अजून काही तुमच्याकडे काही किस्से आहेत? तुमचं दोघांचंही पदार्पण होतं या सगळ्या वातावरणामध्ये. काही असे किस्से जे मे बी घडले नसतील पण ते तुमच्यासाठी किस्से असतील? किस्सा असं नाही म्हणता येणार, पण पाऊस सिनेमामध्ये पाऊस एक कॅरेक्टर म्हणून असल्यासारखं आहे. तर त्याचं ते नॅचरल पाऊस कधी कधी असायचा, जेव्हा आम्हाला हवा होता तेव्हा मिळाला तर आम्ही तो घ्यायचो, किंवा आपण आर्टिफिशियल पाऊस पाडलेला आहे. तर त्याची गंमत असायची की तो पाऊस ऑपरेट करणारा तिकडे असायचा. मी इथून कॅमेरा ऑन झाला, साऊंड ऑन, रोल, ॲक्शन म्हटलं की मी बारिश म्हणायचो. ते हिंदी भाषिक होते. बारिश, मी बारिश म्हणालो की एक असिस्टंट डिरेक्टर बारिश म्हणून असं जोरात ओरडायचा. मग त्यांचा कोणतरी एक माणूस बारिश असं ओरडायचा. मग तिथून तो वॉल चालू व्हायचा आणि मग ते पाऊस चालू व्हायचा. आणि मग सीन झाला की जिथं कट होईल मग हा बारिश बंद, बारिश बंद, बारिश बंद. ते इतकं फेमस झालं होतं की शूट संपल्यानंतर सगळे बारिश बारिश असं ओरडायचे, बारिश बंद, बारिश, हा इको यायचे असे. एक घोंगड्याचा पण किस्सा आहे की तो पावसात भिजत, सर खूप पावसात भिजलेले आहेत आणि ते ओरिजिनल घोंगडं सरांनी ते डोक्यावर घेऊन रात्री, आय थिंक आपण सर 2 वाजता शूट, पहाट म्हणतात 2 वाजता आम्ही ते शूट करत होतो. पूर्ण भिजलेले होते. आणि असं नव्हतं की तो एकच टेक आहे, तो खूप मोठा सीन आहे सिनेमामध्ये आणि तो खूप चांगला सीन आहे. सरांच्या दृष्टीने किंवा सरांच्या कॅरेक्टरच्या दृष्टीने तो महत्त्वाचा सीन आहे. सो ते जेव्हा करत होतो तेव्हा ते सुरुवातीला थोडं भिजलं, पण नंतर ते भिजत 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 गेलं, त्याचं वजन वाढलं आणि त्या वाढलेल्या वजनामध्ये ते घेऊन आणि ते मग त्यांचं जे काही कॅरेक्टरचं काम आहे ते करणं, ती गंमत नाही म्हणतायत, पण सरांनी ते त्यांच्या चेहऱ्यावरती त्रास नाही दाखवला, ते त्यांनी गंमत म्हणून घेतलं ॲक्च्युली. असं म्हणतात की पहिल्या सिनेमामध्ये
या गोष्टी करू नयेत की शक्यतो टाळाव्यात. पहिला सिनेमा थोडा साधा सोपा करावा. पण या फिल्मच्या निमित्ताने असं झालं की जे करायला नको तेच जास्त या फिल्ममध्ये आलं. म्हणजे पाऊस आणि रात्र आणि सलग वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य असं नाही म्हणतात, पण आम्ही सलग एका शेड्यूलमध्ये फिल्म कंप्लीट केलेली आहे. सो हे सगळं ही एक मजाच आहे की जे करायचं नाही ते हे नाही करायचं, पण नाही ते करूयात आपण. अशा गोष्टी बऱ्याच केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कुत्रं प्राणी वापरायचं एक होतं, पण ते चर्चेनंतर असं झालं की नाही ते आपल्याला खूप हेक्टिक होईल परमिशन्स आणि हे, त्यामुळे मग ते काढून टाकलं. नाही तर ती पण एक मजा वेगळी झाली असती. अवघड आहे. प्राणी जनावर फिल्ममध्ये वापरणे फार अवघड गोष्टी आहेत त्या. मग एकतर त्याचे मूड सांभाळणं त्याचे आणि त्यांच्या परमिशन देणाऱ्यांचेही मूड सांभाळणं, ह्या सगळ्या अवघड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यात मग प्रतापच्या बरोबरीने मग तो फिल्म करतो आहे हे तर माझ्यासाठी फारच सुखद धक्का होता तसा तो, की आम्ही एका फिल्मला पूर्वी एकत्र भेटलो होतो. आला तो म्हटला होता फिल्म करणार आहे. तसं नाटक आणि सिरियल किंवा याच्यामध्ये वावरणाऱ्या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसाचं स्वप्न असतंच की आयुष्यात एकदा तरी फिल्म करून बघूयात आपण. मग स्वप्न बघणं वेगळं आहे आणि ते प्रत्यक्षात उतरवणं वेगळं आहे. ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यांनी ते शिवधनुष्य उचललं त्यांनी त्याच्यासाठी, आणि त्यांनी नुसतं उचललं नाही तर त्यांनी त्याच्याबरोबरीने तो करेक्ट मेळ साधला त्याला, तो की कथा चांगली निवडली त्यांनी, ज्या पद्धतीने शूट केलं ते, आणि रिस्क होती त्या सगळ्या याच्यामध्ये की ती ही फिल्म जी आहे ही पाऊस, रात्र, त्याच्यानंतर येणारे आजूबाजूचे आवाज, हे सगळं मग कसं कंट्रोल करणार होतं हे माहीत नाही, पण ती सिंग साऊंड केली फिल्म त्यांनी ती. आणि हा मेजर टास्क आहे. हा सिंग साऊंड फिल्म करणं हा मेजर टास्क आहे, पण त्याचा इफेक्ट जो आहे ना तो आउटस्टँडिंग आहे. आणि मला परत दुसरं एक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय अट्रॅक्शन होतं की गिरीश कुलकर्णीसारखा अभिनेता ह्याच्यामध्ये आहे, की गिरीश बरोबर काम करण्याची संधी मिळणार होती परत एकदा याच्याबरोबर. आणि सेटच्या शूटिंगच्या व्यतिरिक्त खूप सारा वेळ आम्हाला एकत्र मिळणार होता, की ते झाल्यानंतर एक गप्पा असतात ना त्याच्यामध्ये की जे तुम्हाला रिफ्रेश करतात. तू काय वाचलंय, मी काय वाचलंय, तू काय बघितलेस, मी काय बघितलेस. एखादी गोष्ट असते की एखाद्या सीनवरती एक माणूस कसा काम करतो हे तुम्हाला जवळून बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुला कधीच मिळणार नाहीत ह्या गोष्टी, की तू सीनचा अभ्यास कसा करतो कोणीच सांगणार नाही. हे जवळून बघायला मिळतं तुम्हाला, की अरे हा या रोलला सामोरं कसा जातो, या लाईनला, आणि ती लक्झुरी होती माझ्या दृष्टीत. किती छान. म्हणजे हा अनुभव सुद्धा ऐकणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच. आणि बाकी खूप धमाल इंटरेस्टिंग अशी तुमची फिल्म आहे, कथा इतकी स्ट्रॉंग आहे, आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही अशा अनेक अशक्य गोष्टी पहिल्याच प्रयत्नामध्ये शक्य केलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि नक्कीच ही कथा, हा सिनेमा आणि तुम्ही सर्वच कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणार आहात. आणि येस, मी खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी छान गप्पा मारलात. सो गारूडला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. कोकणाच्या पार्श्वभूमीवरची फिल्म आहे. कोकणामध्ये गाराणं घालण्याची पद्धत आहे, त्याच पद्धतीचं हे गाराणं आहे असं समजा. 25 ऑक्टोबरला सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिल्म रिलीज होते रे महाराजा. होय महाराजा. तर ही फिल्म लेकरा बाकरांसकट, सगळ्या पोराबाळांसकट थिएटरला जाऊन बघा रे महाराजा. होय महाराजा. विसरू नका 25 ऑक्टोबरला फिल्म बघायला. थँक्यू. गारूड.